शिवशंभो चौक येथे एका व्यावसायिकाच्या दुकानात घुसून तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकून धंदा करायचा आहे की नाही असं म्हणत दोघांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे आणि सदरची घटना ही बुधवार दिनांक 25 जून रोजी रात्री 7:45 वाजण्याच्या सुमारास शिवशंभो चौक येथील हार्डवेअर दुकानात जखमी युसुफ जमील पटवेगार वय वर्ष 48 राहणार बालाजीनगर सांगली यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली आहे। त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित योगेश माने, शुभम यमगर, सोहेल कलेगार, सुमित लोंढे, तेजस तिवरे अनोळखी 4 ते 5 जणांवर गुन्हा दाखल केला आहे। याबाबत अधिक माहिती अशी जखमी युसुफ पटवेगार हे आपल्या कुटुंबियांसह शहरातील कुपवाड रोडवर असणाऱ्या बालाजीनगर परिसरात राहतात। त्यांचे शहरातील बायपास मार्गावरील शिवशंभो चौक येथे हार्डवेअरचं दुकान आहे। बुधवारी रात्री 7:45 वाजण्याच्या सुमारास पटवेगार दुकानामध्ये काम करत होते। त्यावेळी संशयित 7 ते 8 जण त्यांच्या दुकानात घुसले। पटवेगार यांच्या मुलाने दिलेली तक्रार मागे घे, तुला येथे धंदा करायचा आहे की नाही, तुम्हाला 20,000 रुपये दे असं म्हणून संशयितांनी पटवेगार आणि त्यांच्या दुकानातील कामगार भरत पन्नालाल शर्मा याला लाथाबुक्क्याने मारहाण करून एकाने जवळच पडलेल्या लाकडी ओंडक्याने पटवेगार यांच्या पाठीमागून खांद्यावर मारले आणि दुकानातील असलेल्या साहित्याने मारहाण करत असताना पटवेगार खाली पडले। त्यावेळी त्यांच्या खिशातील असलेले कामाचे 40,000 ते 50,000 रुपये रोख रक्कम आणि पाकिटातील आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, क्रेडिट कार्ड हे कागदपत्र पडले। त्यानंतर संशयितांनी दंबाजी करून तेथून पळ काढला। घडलेल्या या प्रकारानंतर पटवेगार यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित 5 ते 7 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी सांगली।